नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तिसऱ्या प्रकरण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणातील आपल्याला आज भूमी उपयोजन हा जो काही भाग आहे तर तो बघायचा आहे. तर भूमी उपयोजन म्हणजे काय? तर पृथ्वीचं जे काही टोटल क्षेत्रफळ आहे, तर त्या क्षेत्रफळापैकी 29% जो काही भाग आहे तर तो जमिनीने व्यापलेला आपल्याला दिसून येतो. आणि उरलेला 71% जे काही क्षेत्रफळ आहे, तर ते महासागरांचं जे काही पाणी आहे, तर त्या पाण्याने व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. मग 29% जो काही जमिनीचा भाग आहे, तर त्या जमिनीच्या भागावर विविध भूरूपं आपल्याला दिसतात. जसं पर्वत, पठार, मैदान जे आहेत, तर ते आपल्याला 29% जो काही भाग आहे पृथ्वीचा, तर त्याच्यावर दिसून येतात. आणि त्या जमीन जी काही आहे, 29% जमीन जी आहे पृथ्वीवर, तर तिचा उपयोग प्राकृतिक घटकांनी व्यापलेला दिसून येतो किंवा मानवनिर्मित जे काही घटक आहेत, तर त्याने सुद्धा आपल्याला व्यापलेला दिसून येतो. आणि विशेषतः मानव जो काही आहे, तर तो आपल्या विकासासाठी जे काही विविध उद्योग वगैरे घडवून आणतो, तर त्या जमिनीचा उपयोग मानव आपल्या विकासासाठी कशा पद्धतीने करत असतो, तर त्यालाच आपण भूमी उपयोजन असं म्हणत असतो. आता बघा, की प्रत्येकाने तुम्ही नकाशा बघितला असेल, भारताचा असेल किंवा जगाचा नकाशा असेल, तर त्या नकाशामध्ये विविध रंगांचा वापर केलेला आपल्याला दिसतो. जसं एखादी मोकळी जागा असेल किंवा वनांचा भाग असेल, तर त्या ठिकाणी हिरवा रंग दिलेला आपल्याला दिसून येतो. घरं असतील, तर त्या ठिकाणी थोडासा कौलारू किंवा लाल रंग जो आहे, तर तो दिसून येतो. नंतर शेतीयोग्य जमीन असेल मोठ्या प्रमाणात, तर त्या ठिकाणी त्याचा रंग आपल्याला पिवळसर त्या ठिकाणी दिसून येतो. नदी वाहत असेल एखादी, तर त्या नदीचा जो काही रेष असेल, तर ती आपल्याला निळ्या रंगामध्ये त्या ठिकाणी दिसत असते. वाहतुकीचं म्हणजे रस्ते वगैरे असतील, रेल्वे मार्ग असेल, तर त्याला बघा, की रेष देऊन त्याला छोट्या-छोट्या बारीक रेषा दिलेल्या असतात, रेल्वे मार्गाला विशेषतः. साधा रस्ता असेल रस्ते वाहतूक, तर काळा रंग त्या ठिकाणी त्या रेषेमध्ये आपल्याला दिलेला दिसून येतो. म्हणजे अशी विविध सांकेतिक चिन्ह आहेत, की त्या सांकेतिक चिन्हांच्या मार्फत आपण त्या नकाशाचं वाचन करत असतो. मग नकाशा वाचन करताना त्या ठिकाणी आपल्याला प्राकृतिक घटकसुद्धा वेगळे ओळखता येतात त्या रंगांवरून वगैरे. मानवनिर्मित घटक जे आहेत, घरं वगैरे तसे सुद्धा आपल्याला ओळखता येतात. मग जे काही नकाशात आपण जसं वाचतो, तर त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, की मानवाने आपले जी काही जमीन आहे, पृथ्वीवरची जी काही पूर्ण जमीन आहे, तर त्या जमिनीचा वापर कशा पद्धतीने करून घेतला. तर काही प्राकृतिक घटकांनी सुद्धा ती जी काही जमीन आहे, तर ती व्यापलेली आपल्याला दिसून येते. तर काही मानवनिर्मित घटक त्या ठिकाणी आपल्याला दिसतात, की त्या मानवनिर्मित घटकांचा म्हणजे त्या मानवनिर्मित घटकांनी ती जमीन आपल्याला व्यापलेली दिसून येते. जसं उदाहरणार्थ बघा, की प्राकृतिक घटक कोणकोणते? नद्या असतील, वनं असेल, तर हा भाग जो आहे, तर वनांचा प्रदेश असेल मोठ्या प्रमाणात, नदीचा प्रदेश असेल त्या ठिकाणी. तर हा जो काही भाग आहे, तर त्या ठिकाणी हे निसर्गनिर्मित घटक आहे आणि त्या निसर्गाने त्या जमिनीला व्यापलेलं आहे, बरोबर? वनांचा प्रदेश असेल, नदीचा भाग असेल एखादी, बरोबर? तर हे झाले निसर्गनिर्मित घटक, की निसर्गनिर्मित त्या ठिकाणी ती जमीन व्यापलेली आपल्याला दिसून येते. नंतर मानवनिर्मित काही घटक असतात. जसं मानवनिर्मित घटकांमध्ये विशेषतः मानवाने आपली वस्ती जी निर्माण केलेली आहे. विविध जी काही शहरं आहेत, त्या शहरांमधील निवास असतील, इमारती असतील मोठमोठ्या, रस्ते असतील, नंतर मोठमोठ्या शैक्षणिक संस्था असतील. नंतर त्या ठिकाणी आपल्याला क्रीडा क्षेत्र क्रीडेचं म्हणजे ग्राउंड असतील त्या ठिकाणी. तर असे जे काही आहे, मानवनिर्मित जे काही घटक आहेत, तर त्या मानवनिर्मित घटकांमुळे सुद्धा आपल्याला ती जी काही जमीन आहे, तर ती व्यापलेली दिसून येते. आणि मानवाने त्या ठिकाणी काय केलं, की मानवाने आपल्या विकासासोबतच जी काही पृथ्वीवरची जमीन होती, तर त्या जमिनीचा उपयोग त्याने विविध घटकांसाठी केला. जसं सर्वात महत्त्वाचा घटक, की त्याने त्या जी काही जमीन होती, तर शेतीसाठी तिचा उपयोग करून घेतला. त्यानंतर त्याचं निवासस्थान जे काही आहे, नंतर त्याचे व्यवसाय असतील, उत्पादन असेल, मनोरंजनाच्या सुविधा असतील, तर अशा अनेक कारणांसाठी मानवाने त्या जमिनीचा वापर करून घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यालाच आपण भूमीचं उपयोजन म्हणजे त्या जमिनीचा आपण कसा उपभोग घेतो,
तर त्यालाच आपण भूमी उपयोजन असं म्हणत असतो. आता भूमी उपयोजनाचे वर्गीकरण या ठिकाणी दिलंय, की भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजेच प्रकार, की जे काही ग्रामीण भागातील भूमी उपयोजन आणि दुसरा भाग झाला, की नागरी भागातील भूमी उपयोजन. हे आपल्याला 2 भाग दिसून येतात, की ग्रामीण भाग म्हणजे खेडेगाव जे आहे, तर त्या खेडेगावांमध्ये जी काही जमीन असेल, तर तिचा उपयोग हा वेगळ्या कारणांसाठी केला जातो आणि शहरी भाग म्हणजे नागरी भाग म्हणजे शहरी भाग, तर याच्यामध्ये जी काही जमीन आहे, तर तिचा उपयोग हा वेगळ्या कारणांसाठी त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो आणि याच कारणांमुळे त्या ठिकाणी भूमी उपयोजनाचे वर्गीकरण या 2 भागांमध्ये भूमी उपयोजनाचे वर्गीकरण किंवा त्याला आपण प्रकार असं म्हणू शकतो. तर भूमी उपयोजनाचे वर्गीकरण किंवा प्रकार 2 विभागात केलेले आपल्याला दिसून येतात. पहिला विभाग आहे ग्रामीण विभाग किंवा ग्रामीण भाग आणि दुसरा भाग आहे नागरी किंवा शहरी भाग, की या 2 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता बघा, की ग्रामीण भाग जो आहे, तर तो ग्रामीण भागामध्ये आपल्याला विशेषतः काय दिसून येतं, की ग्रामीण भागात शेती हा जो काही प्राथमिक व्यवसाय आहे, तर तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि शेतीशी निगडीत जे काही आहे व्यवसाय थोडेफार, तर ते आपल्याला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. जसं शेतीशी निगडीत काय असेल, की पशुपालन हा जो काही व्यवसाय आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात तो दिसून येतो. तर याच्या उलट आपल्याला सांगता येईल, की नागरी भाग जो काही आहे, तर नागरी भागामध्ये आपल्याला निवास क्षेत्र म्हणजे इमारतींची संख्या जी आहे, तर ती शहरी भागांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येते. फरक बघा, हा फरक तुम्ही प्रत्येकाने अनुभवला असेल, की तुम्ही खेड्यात जर गेलात, तर खेड्यातील वातावरण जे असेल, तर ते आपल्याला लगेच लक्षात येतं आणि खेड्यामधील जे काही लोक राहतात, लोकसंख्या जी आहे, तर ती जास्तीत जास्त शेती किंवा शेतीशी निगडीत जे काही व्यवसाय आहे, तर त्याच्याशी आपल्याला निगडीत दिसते किंवा शेती व्यवसाय करताना आपल्याला दिसून येतात. तर याच्या उलट आपल्याला सांगता येईल, की शहरी भाग जो आहे, तर शहरी भागांमध्ये आपल्याला काय दिसून येतं, की शेतात जाणारे लोक सापडतील का शहरात? नाही. तर त्या ठिकाणी उद्योगधंद्यांमध्ये काम करणारे जे आहेत, तर त्यांची संख्या आपल्याला जास्त दिसते. शहरांमध्ये इमारती ज्या आहे मोठ्या बहुमजली इमारती ज्या आहेत, तर त्यांची संख्या जी आहे, तर ते आपल्याला शहरी भागांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. पुढे दिलंय बघा, की भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे. आता भूमी अभिलेख कार्यालय हे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर प्रत्येक जे काही गाव असेल, मोठं गाव किंवा तालुक्याचं जे काही गाव असेल, तुम्ही आपल्या जामनेरलाही बघा, बस स्टँडच्या शेजारीच त्या ठिकाणी भूमी अभिलेखा कार्यालय आहे आणि हे जे काही कार्यालय असतं, तर या कार्यालयाचं काम काय? तर त्या क्षेत्रफळामध्ये त्याच्या जे काही क्षेत्रफळ असेल त्या कार्यालयाचं, तर त्या कार्यालयाच्या क्षेत्रफळामध्ये जी काही जमीन असते, तर त्याचं मोजमाप करणे हे त्या कार्यालयाचं काम आहे. समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला एखादी शेत विकत घ्यायचं असेल किंवा घर विकत घ्यायचं असेल, तर तो तर घेताना ते मोजून घेत असतो, की बरोबर आहे किंवा नाही. मग अशा वेळेस त्या भूमी अभिलेखा कार्यालयामध्ये तुम्ही अर्ज केला, तर त्या ठिकाणचे जे काही क्लर्क असेल किंवा तो व्यक्ती असेल, तर तुमचं शेतीचं क्षेत्रफळ तो मोजायला त्या ठिकाणी येत असतो. बरोबर? ही एक प्रोसेस आहे. तर त्यालाच आपण भूमी अभिलेख कार्यालय असं म्हणत असतो आणि त्या भूमी अभिलेख कार्यालयानुसार ते जे काही भूमीचे उपयोजन केलं जातं, भूमीचा वापर जो काही केला जातो, तर त्याचं वर्गीकरण जे काही मुख्य 2 प्रकार आपण बघितले, की ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. तर हे 2 प्रकार केलेले आहेत आणि त्यातला नंबर 1 आपण बघणार आहोत आता, ग्रामीण भूमी उपयोजन. आता ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय? तर ग्रामीण भागामध्ये म्हणजे खेडेगावं जे आहेत, तर त्या खेडेगावांमध्ये जमिनीचा वापर कशा-कशासाठी केला जातो? तर त्याला आपण काय म्हणतो? ग्रामीण भूमी उपयोजन असं आपण त्याला म्हणत असतो. पहिलाच उपयोग दिलाय, की वनांखालील क्षेत्र. आता ग्रामीण भाग जर असतो, तर त्याला थोडंसं तुम्ही त्या खेडेगावापासून 2-1 किलोमीटर बाहेर निघालात, की लगेच त्या ठिकाणी आपल्याला वनक्षेत्र जे आहे, तर ते लागताना दिसून येतात. म्हणजे वनांखालील जे काही क्षेत्र आहे, तर ते आपल्याला शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्यानंतर नंबर 2 दिलंय बघा,
बिगर शेती की बिगर शेती की ज्या क्षेत्रफळामध्ये शेती केली जात नाही. जसं वस्ती असेल, पायाभूत सुविधा असतील. आता वस्ती म्हणजे काय? तर घरं जे काही बांधले जातात, तर त्याला आपण वस्ती असं म्हणत असतो, बरोबर? मग वस्ती 2 प्रकारची, ग्रामीण आणि नागरी. दोघी ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं, की ज्या ठिकाणी वस्ती असेल, छोटं गाव असलं तरी, मोठं शहर असलं तरी, तर वस्तींचा जो काही भाग आहे, तर तो बिगर शेतीमध्ये त्या ठिकाणी मोडला जातो. त्यानंतर त्या वस्तीमधील जे काही लोक राहतात, तर त्या लोकांना ज्या काही पायाभूत सुविधा द्याव्या लागतात. आता बघा, आपलं शहर ज्या कोणतंही शहर असेल किंवा गाव असेल, तर त्या प्रत्येक गावामध्ये रस्ता हा असतो. मुख्य रस्ता असतो. त्यानंतर छोटे-छोटे दुसरे रस्ते जे आहेत, तर ते आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी एखादी कालवा वगैरे असेल. तर हे जे काही आहेत, पायाभूत सुविधा ज्या आहेत, रेल्वे असेल, रेल्वे जंक्शन असेल, जे आहे ते. तर ह्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जमिनीचा वापर हा केला जात असतो. त्यानंतर उद्योग असेल छोटा-मोठा, काही दुकानं असतील, तर या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी बिगर शेतीमध्ये आपल्याला होताना दिसून येतो. म्हणजे शेतीचा न करता, वगळता, शेती वगळता जसं वस्ती असेल, पायाभूत सुविधा असतील, दुकानं असतील, उद्योग असेल छोटे-मोठे, तर यांच्यासाठी किंवा तसंच द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीतील उपयोजनात वाढ होते. आता द्वितीय व्यवसाय जे आहे म्हणजे कारखानदारी वगैरे आहे, तर याच्यामध्ये जसजशी वाढ होत जाते, तसतसं त्या त्या ठिकाणचा काय होतं जमिनीचा उपयोग जो आहे, तर तो वाढताना आपल्याला दिसून येत असतो. ठीक आहे. पुढचं दिलंय, की ओसाड व अनुउत्पादक भूमी. आता ओसाड म्हणजे नापीक, ओसाड जमीन. आता तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल, की काही वेळेस एखादी गाव असेल, तर त्या गावाच्या लगत एखादी ओसाड, नापीक असा टेकडाळ भाग असतो. मुरुम जो आहे त्या ठिकाणी, तर त्या मुरुमाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो किंवा पांढरी माती जी आहे, तर त्या ठिकाणी दिसून येते. तर अशा ओसाड जमिनीमध्ये तिला नापीक म्हटलं जातं. कारण त्या ठिकाणी शेतीयोग्य ती जमीन नसते. त्या ठिकाणी पाणी जास्त मुरत नाही. आणि पाणी जास्त मुरत नसल्यामुळे शेतीयोग्य ती जमीन नसते, बरोबर. त्या ठिकाणी थोडंसं दगड-गोटे जे आहेत थोडेफार ते आपल्याला दिसून येतात. मग अशी जी काही जमीन असेल, तर तिला आपण ओसाड जमीन असं म्हणतो आणि ती अनुउत्पादक असते, की त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जात नाही. अशा जमिनीला अनुउत्पादक भूमी असं म्हटलं जातं, की ज्या ठिकाणी बघा, की उंच सखल डोंगराळ भूमी असेल, वाळवंटी प्रदेश असेल, घडीयुक्त भूमी असेल, तर यांचा सर्वांचा समावेश ओसाड किंवा अनुउत्पादक वर्गामध्ये होतो. आता बघा, आपण बघितलं, की तुम्ही प्रत्येकाने बघितलं असेल, की एखाद्या गावाच्या जवळपास काही असा भाग असतो, की त्या ठिकाणी ती नापीक किंवा ओसाड जमीन पडलेली असते. ती कुणाच्या म्हणजे त्या शेतीयोग्य नसल्यामुळे कुणी त्या ठिकाणी शेती पण करत नाही किंवा ती अशीच पडलेली असेल. अनुउत्पादक म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन घेतलं जात नाही. तर जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही, अशी जी काही भूमी असेल, तर तिला आपण अनुउत्पादक किंवा ओसाड जमीन असं म्हणत असतो. बघा, की जी जमीन कृषी क्षेत्राखाली म्हणजे त्या जमिनीचा उपयोग शेतीसाठी आपण करू शकत नाही. कोणतंही तुम्ही यंत्र त्या ठिकाणी वापरून बघितलं, तरी सुद्धा ती जमीन जी आहे, तर ती सुपीक होऊ शकत नाही. ती नापीकच आहे. त्या ठिकाणी योग्य त्या म्हणजे शेतीयोग्य ती जमीन नाही. म्हणून अशा जमिनीला अनुउत्पादक किंवा ओसाड जमीन असं आपण म्हणत असतो, की जी आपल्याला खेडेगाव जे आहेत, तर त्या खेडेगावांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. पुढचं दिलंय बघा, नंबर 4 दिलंय, की कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. आता गायरान हा शब्दच तुम्हाला सांगून जातो, की कायमस्वरूपी काही अशी जमीन असते, की गायरान म्हणजे की ज्या ठिकाणी फक्त पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी गवत जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात येतं आणि त्या चा उपयोग त्या ठिकाणी त्या खेडेगावातील जे काही गुरं असतील तर त्यांना चारण्यासाठी केला जात असेल, म्हणूनच त्याला नाव पडलंय गायरान किंवा चराऊ जमीन. आता गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने
ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची आपल्याला दिसून येते. म्हणजे तुम्ही बघा खेडगाव जे असेल तर खेडेगावांमध्ये आपल्याला असं दिसून येतात की ज्या काही गायी असतील किंवा म्हशी असतील किंवा बकऱ्या असतील, तर असं जे काही पशूंचे कळप असतात तर ते मोठ्या प्रमाणात चारले जातात. मग त्या ठिकाणी चारण्यासाठी ते काही परमिशन घेत नाही शासनाची, की आम्ही चारायचं किंवा नाही. ते काय ती जी काही जमीन असते, पडीत जी काही जमीन असते, तर त्या ठिकाणी जे काही गवत येतं, तर त्या गवताचा उपयोग त्या प्रदेशात राहणारे जे काही पशुपालन करणारे, व्यवसाय करणारे लोक असतील, तर त्याचा उपयोग ते घेत असतात. मग तिलाच गायरान किंवा चराऊ जमीन असं म्हटलं जातं. आणि विशेषतः ती कुणाच्या मालकीची असते, तर त्या खेडेगावातील जे काही ग्रामपंचायत असेल, तर त्या ग्रामपंचायतीच्या मालकीची ती जमीन आपल्याला दिसून येत असते. त्या ठिकाणी एखाद्या खाजगी म्हणजे एका व्यक्तीची ती जमीन नसते. स्वतःच्या एक वैयक्तिक जी काही असेल, तर ती जमीन नसून ग्रामपंचायतीची किंवा पंचायतीच्या सार्वजनिक जे आहे, तर ते सार्वजनिक साधन ते असतं आणि तिचा उपयोग त्या ठिकाणी कुणीही घेत असतं. ठीक आहे. पुढचं दिलंय की किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन निव्वळ लागवडीखाली नसलेली. आता यात लागवडीखालील क्षेत्राचा समावेश नसतो. बघा की एखादी अशी जमीन असते की ज्या ठिकाणी म्हणजे लागवड होत नाही. निव्वळ लागवड जी आहे तर ती होताना दिसून येत नाही. फळबागा व फळझाडांखालील क्षेत्राचा यात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन खाजगी मालकीची असते. आता काही जे क्षेत्र असतात, तर खाजगी मालकीचे असतात आणि त्यातल्या त्यात वनराई म्हणजे एखादी जे काही फळबागा असतात, की वनराई तुम्ही शब्द ऐकला असेल, की आंब्यांची झाडं लावलेली असेल, आंब्यांची जी काही बाग असेल, तर फळबाग जे असेल, तर तिचा यात समावेश होतो. आणि यामध्ये किरकोळ झाडं असतील किंवा झाडांची लागवड त्या ठिकाणी केली जाते आणि त्या 2 झाडांमधील जे काही मोठं क्षेत्रफळ असतं, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गवत जे आहे, तर ते उगताना दिसून येत असतं. म्हणजे किरकोळ वृक्ष किंवा वनराई असेल किंवा जमीन असेल, तर त्यांचा त्या ठिकाणी फळबाग म्हणून त्या ठिकाणी त्याचा उपयोग हा केला जातो आणि ही जमीन आपल्याला खाजगी मालकीची दिसून येते. त्यानंतर नंबर 6 दिलंय पिकाऊ अनुत्पादक जमीन. जमीन कशी आहे? पिकाऊ आहे, परंतु अनुत्पादक, की जिचा वापर आपण करत नाही. की जमीन चांगली आहे, जर तुम्ही त्या जमिनीचा उपयोग करून घेतला, तर त्या जमिनीतून उत्पादन हे येऊ शकतं. म्हणजे ती पिकाऊ आहे, उत्पादन ती देऊ शकते. परंतु काही कारणास्तव ती अनुत्पादक आहे, की त्याकडे दुर्लक्ष झालं किंवा वाद असतील काही, तर अशा जमिनीतून उत्पादन घेतलं जात नाही. तर तिला आपण पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हणत असतो. यात दिलंय बघा, की 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीत असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली या प्रकारात मोडते. की जी जमीन बघा, की 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ जी असेल, तर ती पडीत असते, की तिला बघा, की काही कारणास्तव किंवा वाद असतील त्या शेतीच्या वारसावरून, तर अशी जमीन काय होते, की शेती योग्य असून सुद्धा तिच्यामध्ये लागवड केली जात नाही. मग असे 5 वर्ष लोटले किंवा 5 पेक्षा जास्त असतील, तर अशी जमीन जी असेल, तर तिला काय म्हटलं जातं, की जी उत्पादन देऊ शकते, परंतु तिच्यामध्ये शेती केली जात नसेल, तर तिला आपण पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हणत असतो. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. तर त्या जमिनीला जर तुम्ही मशागत त्या ठिकाणी केली यंत्रांच्या सहाय्याने किंवा त्या ठिकाणी सेंद्रिय खतं असतील ती टाकली, तर ती जमीन तुम्ही कधीही वेळेवर, कधीही भर घालून तिची गुणवत्ता वाढवून ती आपण त्या ठिकाणी शेतीयोग्य करू शकतो. ठीक आहे. नंबर 7चं दिलंय चालू पळ जमीन. आता चालू पळ जमीन म्हणजे सध्याच ती रिकामी पडली, की ज्याच्यातून उत्पादन घेतलं जात नाही. मग वर्ष थोडासा कालावधी कमी झाला पहिल्यापेक्षा.
पहिल्या याच्यात 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ती पडीत जमीन होती. आता काय दिलंय, की 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ असेल आणि लागवडीखाली नसलेली जमीन असेल, तर त्याला आपण चालू पड जमीन असं म्हणतो. या जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. आता बघा, की जर जमिनीचं क्षेत्रफळ जर कस कमी झाला, तर तो कस भरून काढण्यासाठी एखादी वर्ष, 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधी ते क्षेत्र रिकामं पडून दिलं जातं आणि रिकामं पडल्यामुळे काय होतं, की त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या ती जी काही जमीन असेल, तर तिचा कस पुन्हा भरून निघला जातो आणि ती जमीन जी असेल अशी, की जी 1 वर्षापेक्षा कमी कालखंडापासून पडीत आहे, तर तिला आपण चालू पड जमीन असं म्हणत असतो. पुढचं दिलंय नंबर 8. चालू पड शिवायची पड जमीन. आता पड शिवायची पड जमीन ही सुद्धा लागवडीयोग्य जमीन असते. जी जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी पडीत राहते. आता हा तिसरा प्रकार त्यांनी केला. बघा, की पिकाऊ अनुत्पादकमध्ये काय सांगितलं होतं, की 5 वर्षापेक्षा जास्त पडीत असेल, 5 वर्षापेक्षा जास्त ती रिकामी जागा असेल, तर तिला पिकाऊ अनुत्पादक असं म्हटलं जातं. चालू पड जमीन म्हणजे काय? 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीत ती पडीत असेल, तर तिला चालू पड जमीन असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार तसाच केला, की चालू पड शिवायची पड जमीन. ही सुद्धा तशीच आहे, परंतु ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी पडीत असेल. म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षापर्यंत असेल, तर अशा जमिनीला चालू पड शिवायची पड जमीन असं म्हटलं जातं. ती या प्रकारात मोडते. तथापि कोणतीही लागवडयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते. म्हणजे 3 प्रकार त्यांनी केलेले दिसून येतात कालावधीनुसार, की किती वर्ष ती जमीन पडीत आहेत, की तिच्यामध्ये उत्पादन घेतलं जात नाही. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. पहिल्या प्रकारात दिलं होतं, की 5 वर्षापेक्षा अधिक पडीत असेल, तर तिला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हणतात. 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, तर तिला चालू पड जमीन असं म्हणतात. आणि तिसरा गट केला, की जी 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी म्हणजे 1 ते 5 वर्षाच्या दरम्यान जी पडीत जमीन असेल, तर तिला चालू पड शिवायची पड जमीन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. शेवटचं दिलंय निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. तर निव्वळ लागवडीखालील मध्ये काय? तर प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र. सर्वात महत्त्वाचं, की निव्वळ लागवडीखालील क्षेत्र, की जी शेतीयोग्य जमीन जी आहे पूर्ण, कोणतंही गाव असेल, कोणतंही खेडं असेल, तर त्या खेड्याच्या लगतचा जो काही पूर्ण परिसर आहे, की जो शेतीयोग्य आहे, की ज्या जमिनीमधून शेतकरी आपलं मशागत करून उत्पादन घेत असेल, उत्पादन देणारी जी काही जमीन आहे, तर तिलाच आपण काय म्हणतो? निव्वळ लागवडीखालील क्षेत्र तिला असं म्हटलं जातं. आणि हीच सर्वात महत्त्वाची आहे. जे उत्पादन जे काही देणारं क्षेत्र आहे, शेती बघा, भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातील 75% किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती किंवा शेतीशी रिलेटेड जे काही व्यवसाय आहे, तर ते आपल्याला करताना दिसून येतात. आणि म्हणूनच भारताला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं. बरोबर. भारताची अर्थव्यवस्था सुद्धा शेतीवर आपल्याला मोठ्या प्रमाणात अवलंबून दिसून येते. आणि अशी जी काही जमीन आहे, तर ती आपल्याला ग्रामीण भागामध्ये जास्त दिसते. आता शेती जी आहे बघा, मुंबईसारख्या शहरामध्ये शेती करणारा सापडेल का तुम्हाला?
नाही. आणि त्या शहरांच्या जवळपासचा जो बराचसा भाग आहे तर त्या ठिकाणी शेतीसुद्धा आपल्याला दिसत नाही. कारण त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, इमारती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि बरंचसं क्षेत्रफळ म्हणजे त्या ठिकाणी क्षेत्रफळामध्ये शेती लगेच दिसत नाही. परंतु ग्रामीण भागात तसं नसतं. तुम्ही ग्रामीण भाग जो आहे किंवा खेडंगाव जे आहे, तर त्याच्या खेडेगावाच्या थोडंसंही बाहेर निघालात तुम्ही 1 मीटर 1 किलोमीटर, तर त्या लगेच आपल्याला शेतीयोग्य जमीन किंवा शेतीचं शिवार जे आपण म्हणतो, शेती शिवार, तर ते चालू होताना दिसून येतं. आणि ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय जो आहे, तर तो शेती आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये निव्वळ लागवडीखालील क्षेत्र जे आहे, तर ते आपल्याला फार महत्त्वाचं दिसून येतं. आणि तेच म्हणजे काय, तर शेतीयोग्य जमीन. बघा, प्रत्यक्ष लागवड केलेलं जे काही क्षेत्रफळ असेल, तर ज्यातून उत्पादन घेतलं जातं आणि त्या शेतीला आपण त्या क्षेत्रफळाला किंवा त्या शेतीला आपण काय म्हणतो, निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. अशा पद्धतीने 9 प्रकार जे आहे तर ते भूमी अभिलेख हे जे काही कार्यालय आहे, तर त्या कार्यालयाच्या नुसार त्या ठिकाणी जे काही ग्रामीण भूमी उपयोजन आहे, तर त्याचे असे 9 प्रकार या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. एक वेळेस मी परत ते थोडेसे रिपीट करते. फक्त नावं हां. बघा, पहिला विभाग किंवा पहिला भाग त्यांनी केला होता वनक्षेत्र, वनांखालील असलेलं क्षेत्र. नंबर 2 बिगर शेती, की जे शेती म्हणजे ज्या ठिकाणी शेती नाही असं. वस्ती असेल म्हणजे घरांची संख्या असतील, दुकानं असतील, उद्योग असेल छोटाफार किंवा रस्ते असतील. हा जो काही भाग असेल तर त्याला बिगर शेती जे काही असेल तर ते म्हटलं जातं. तिसरा प्रकार केला होता ओसाड जमीन, की ज्या भागांमध्ये मुरमाड भाग असेल त्या ठिकाणी, अशा ठिकाणी डोंगराळ प्रदेश असेल, तर या ठिकाणी पाऊस पडला तरी तो पाणी जे आहे तर ते जमिनीत जास्त जिरत नाही आणि त्यामुळे ती जी काही जमीन असेल तर ती नापीक असते आणि अनुत्पादक म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन येऊ शकत नाही. चौथा प्रकार आपण बघितला होता कायमस्वरूपी गायरान, की खेडेगावात असा काही भाग असतो की ज्या ठिकाणी कायमस्वरूपी ती ग्रामपंचायतीची जमीन असते आणि त्या ठिकाणी गवत बऱ्यापैकी उगवलं जातं. मग त्या गवताचा उपयोग त्या प्रदेशातील किंवा त्या खेडेगावातील जे काही पशुपालन करणारे शेतकरी असतील तर त्याचा उपयोग उपयोग ते करताना आपल्याला दिसून येतात. 5वं दिलं होतं की किरकोळ वृक्ष किंवा वनराई असेल, जे फळबागायती असेल किंवा झाडं लावलेली असतील काही आणि त्याचा भाग जो असेल उरलेला थोडाफार, तर तिला आपण निव्वळ लागवडीखालील नसलेली, म्हणजे फक्त शेती हा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन न करता काहीतरी झाडं लावून दिले किंवा त्या ठिकाणी फळबाग लावून दिला, अशी जमीन असेल तर तिला किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन असं म्हटलं जातं. आणि जसे मी आत्ता अगोदर सांगितलं तसं 3 प्रकार या ठिकाणी केले, की पडीत जमीन जी असते विशेषतः, तर ती त्या कालावधीनुसार किती कालावधीपासून ती जमीन पडीत आहे, त्याच्यानुसार 3 क्षेत्र केलेले होते. 5 वर्षापेक्षा जास्त पडीत जमीन असेल, तर तिला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हटलं जातं. त्यानंतर 1 वर्ष ते 5 वर्ष याच्या कालावधीत ती जमीन जर पडून राहिली असेल, तर तिला चालू पड जमीन असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार केला होता, की ही जी काही जमीन असेल, तर 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी असेल, तर तिला चालू पड जमीन असं म्हटलं जातं. आणि शेवटची निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणजे शेतीयोग्य जमीन. अशा पद्धतीने या ठिकाणी 9 विभाग किंवा प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. हे आज आपण ग्रामीण भूमी उपयोजन बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नागरी भूमी उपयोजन बघणार आहोत. आज इथेच थांबूया.